नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग KTHM महाविद्यालय नाशिक. तर आपल्या सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्वांचं मी माझ्या विभागातर्फे आणि माझ्यातर्फे स्वागत करतो. GG 210 B एन्व्हायरमेंटल जागृती पर्यावरणीय भूगोल पेपर फर्स्ट या विषयाच्या अभ्यासामध्ये आपलं सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपला शेवटचा जो चॅप्टर आहे, प्रकरण जे आहे एन्व्हायरमेंटल पॉलिसीज, पर्यावरणीय धोरणे, यामध्ये जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे क्योटो प्रोटोकॉलचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ क्योटो प्रोटोकॉल हा मुद्दा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर हे महत्त्व अभ्यासताना आपण या ठिकाणी प्रामुख्याने हे सर्व मुद्दे या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. ते म्हणजे UNFCCC युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑफ क्लायमेट चेंज हे झालेलं अधिवेशन जे आहे, कॉन्व्हेन्शन, सर्व सदस्य देशांना जागतिक पातळीवर हवामान बदलाविषयी आणि हरितगृह वायूचे प्रमाण कमी करण्याविषयीचे प्रोत्साहन हे प्रामुख्याने दिले. म्हणजेच या परिषदामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या देशांना त्या ठिकाणी प्रोत्साहित केलं जातं. तर हे प्रोत्साहित करण्यासाठी त्या वेगवेगळे देश जे आहेत त्या ठिकाणी हा जो प्रोटोकॉल आहे त्याचं स्वरूप एखाद्या करारासारखं असून सहभागी देशांना त्याचं अनुपालन करणे हे गरजेचं असतं. म्हणजेच त्या ठिकाणी जे काही ठरतं त्याचं पालन करणं हे त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे 1997मध्ये जो क्योटो प्रोटोकॉलवर सहभागी देशांना एक विशिष्ट सर्व सह्या कराव्या लागल्या त्या ठिकाणी. म्हणजे त्यांना सर्वच देशांनी सह्या केलेल्या नाहीत. आणि कारण या करारानुसार विशिष्ट पातळीपर्यंत हरितगृह वायूचं उत्सर्जन करण्यासंदर्भात बंधन घालण्यात आले. आणि क्योटो प्रोटोकॉल जरी 1997मध्ये मांडण्यात आला असला तरी त्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी ही 2005 पासून सुरू करण्यात आली. म्हणजेच त्या ठिकाणी हे सर्व बंधनं लक्षात घेता त्या ठिकाणी सर्वच देशांनी सह्या केल्या नाहीत आणि प्रत्यक्ष तो 2005 साली तो सुरू करण्यात आला. या करारामध्ये प्रामुख्याने हरितगृह वायू कमी करण्यासाठी वातावरणात प्रदूषक वायू सोडण्याविषयी विकसित देशांनी स्वतःवर निर्बंध घालून देण्याची तरतूद आहे. म्हणजे स्वतःवर निर्बंध त्या ठिकाणी घालून घेतले जातात. कारण या पृथ्वीच्या किंवा आपला बचाव करण्यासाठी हे निर्बंध घालणं गरजेचं ठरलेलं आहे. तसेच जहाज वाहतुकीतून होणारं वायू प्रदूषण किंवा वायूचं उत्सर्जन जे आहे ते नियंत्रित करण्याची बाबसुद्धा या ठिकाणी या परिषदेमध्ये ही चर्चिली गेली. गेल्या 5 दशकांमध्ये जागतिक पर्यावरणाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात महत्त्वाचा बनला आहे. जागतिकीकरणामुळे झालेल्या आर्थिक एकात्मिकते कारणामुळे देशाचे परस्पर अवलंबित्व हे वाढलेलं आहे. आणि 1970च्या दशकाच्या पूर्वार्धात सुरू झालेल्या ऊर्जेच्या संकटामुळे विशेषतः औद्योगिकीकरण झालेल्या जगात पर्यावरणाच्या प्रश्नांचा संस्थात्मक पातळीवर अभ्यास होऊ लागला. म्हणजेच त्या ठिकाणी हा अभ्यास एकाने न करता संस्थात्मक पातळी म्हणजे अनेक त्या ठिकाणी सहभागी झाले आणि त्याच्या एकत्रीकरणातून त्याचा अभ्यास हा प्रामुख्याने केला जाऊ लागला. प्रदूषण, जैवविविधतेचा ऱ्हास, वाळवंटीकरण, तापमानवाढ, रोगराई, आम्लपर्जन्य, ओझोनचा थर विरळ होणे याचा प्रामुख्याने अभ्यास केला जाऊ लागला. अशा विविध समस्यांचं पर्यावरणावर होणारे परिणाम दीर्घकालीन स्वरूपाचे आणि भौगोलिकदृष्ट्या विखुरलेले असतात आणि म्हणूनच यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सक्रियता आवश्यक ठरते. वातावरण बदल किंवा जागतिक तापमानवाढीचे परिणाम हे आर्क्टिक आणि अंटार्क्टिका खंडावरील बर्फ वितळणे, समुद्र पातळीत होणारी वाढ, हवामान बदल अशा विविध स्वरूपात ते त्या ठिकाणी दिसून म्हणजेच आपल्याला माहिती आहे ग्लोबल वॉर्मिंग आणि या ग्लोबल वॉर्मिंगमुळे मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ ही होऊन जे बर्फाच्छादित प्रदेश आहे, उदाहरणार्थ आर्क्टिक प्रदेश असतील, अंटार्क्टिका म्हणजे असे विविध जे प्रदेश असतील, हिमालयासारखे असतील, त्या ठिकाणचं बर्फ वितळलं जातं. म्हणजे बर्फ वितळण्याचं प्रमाण हे त्या ठिकाणी वाढलं जातं आणि त्यामुळे समुद्र पातळीची वाढ ही त्या ठिकाणी होते आणि त्याचे दुष्परिणाम हे
आपल्याला निश्चितच आता हे माहिती झाले आहेत. कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, सल्फर हेक्साफ्लोराईड, मिथेन, फ्युरोकार्बन यासारखे वायू या तापमानवाढीस कारणीभूत ठरतात आणि या वायूंनाच आपण हरितगृह वायू असं त्या ठिकाणी म्हणतो. पृथ्वीचा पृष्ठभाग तप्त करण्यासाठी हे वायू कारणीभूत. तप्त करणे म्हणजेच काय, त्या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंग. त्यातून पृथ्वीचा पृष्ठभागसुद्धा आपोआपच तप्त होतो, म्हणजे उष्णता शोषून घेतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी साहजिकच उष्णता वाढते. सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीच्या वातावरणावर असलेला ओझोन वायूचा थर आपले रक्षण करत असतो. म्हणजेच ओझोन वायूमुळे आपल्या सर्व सजीवांचं किंवा पृथ्वीचं संरक्षण होत असतं हे आपल्याला माहिती आहे. आणि ते थेट किरण आपल्यापर्यंत पोहोचले तर आपलं जगणं अशक्य होऊन जाईल. परंतु हरितगृह वायू, ओझोनचा हा थर विरळ होत चाललेला आहे आणि त्यामुळे पृथ्वीवरचे तापमान हे वाढत चालले आहे. या वायूचे प्रमाण कमी करायचे असेल तर पारंपरिक इंधन स्रोतांचा वापर कमी करणं हे आवश्यक आहे. 102 देश क्योटो प्रोटोकॉलमध्ये सामील झाले होते किंवा झालेले आहेत आणि या प्रोटोकॉलला 137 विकसनशील देशांनीही कायदेशीर मंजुरी दिली आहे. परंतु अमेरिकेने मात्र यात सामील होण्यास नकार दिला. या प्रोटोकॉलच्या अंमलबजावणीसाठी अडॅप्टेशन फंडची स्थापनासुद्धा करण्यात आली. 2001 सालच्या COP7 संमेलन मोरोक्कोमधील माराकेश येथे संपन्न झाले. या संमेलनातील कराराने क्योटो प्रोटोकॉलच्या अनेक तांत्रिक बाबींना पूर्ण केले. अशा प्रकारे या क्योटो प्रोटोकॉलचं महत्त्व आपल्याला विविध अंगांनी या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतं. म्हणजेच त्यामुळे आपल्याला माहिती आहे कला लोकांमध्ये किंवा जगातील वेगवेगळ्या किंवा पृथ्वीवरील वेगवेगळ्या भागामध्ये किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये या कराराचं महत्त्व किंवा वेगवेगळे दुष्परिणाम या ग्लोबल वॉर्मिंगचे त्यांना आपोआपच समजलेले आहेत किंवा एक प्रकारची जागृती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे या प्रोटोकॉलचं महत्त्व आपण या ठिकाणी थोडक्यात अभ्यासलेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही मला या ठिकाणी विचारू शकता. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्स.